शरीर निरोगी ठेवण्यासाठी या महत्त्वपूर्ण टिप्स नेहमी लक्षात असू द्या. 1. रोज गव्हाची चपाती खावी, यामुळे तुमचे पोट नेहमी मजबूत राहते. 2. भात खाल्ल्यानंतर कधीही दूध पिऊ नये, यामुळे पोट खराब होते. 3. सकाळी रिकाम्या पोटी एक सफरचंद खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते. 4. खोकला थांबवण्यासाठी लिंबाच्या रसामध्ये लवंग पावडर मिसळून प्यावे. 5. जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रक्ताची कमतरता दूर होते. 6. खजूर, डाळिंब आणि मोठी वेलची खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही. 7. मुळ्याचा रस आठवड्यातून 1 ते 2दा प्यायल्याने पित्ताचे खडे बनणे थांबते. 8. चेहरा गोरा करण्यासाठी दुधात सफरचंद टाकून सकाळी रिकाम्या पोटी त्याचा वापर करावा. 9. हिरवी मिरची जेवणासोबत खावी, दृष्टी तीक्ष्ण होईल. 10. टरबूज आपल्याला हाडे कमकुवत करणाऱ्या आजारांपासून दूर ठेवते. 11. कानात पाणी गेल्यास तोंडावर हात ठेवून जोरात फुंकर मारा, कानातून पाणी बाहेर पडेल. 12. ॲसिडिटीची समस्या होत असेल तर दररोज अद्रकाचा तुकडा खावा, समस्या नक्कीच दूर होईल. 13. जे मुले अन्न खात नाहीत, त्यांच्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे. 1 कप पाण्यात खडीसाखर उकळून मुलाला पाजले तर तो खायला आणि प्यायला सुरुवात करेल. 14. केशर मिसळून गरम दूध प्यायल्याने छातीतील कफ निघून जाईल. 15. पाय किंवा अंग दुखत असल्यास गरम पाण्याने अंघोळ करावी, त्यावर हा उत्तम उपचार आहे. 16. लटकलेली चरबी आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी डाळिंब वापरावे, ते खूप फायदेशीर ठरते. 17. लसूण भाजून त्यात मध आणि व्हिनेगर मिसळून लावल्याने फोड आणि पिंपल्स दूर होतात. 18. पोटाचे अर्ध्याहून अधिक आजार आरामात आणि हळूहळू खाल्ल्याने बरे होऊ शकतात. 19. जेवण करून लगेच झोपी गेल्यास कान लवकर बधीर होतात. 20. दुधासोबत आंबट पदार्थ खाऊ नका, अन्यथा शरीराचे खूपच नुकसान होऊ शकते. 21. डार्क चॉकलेट खाल्ल्याने शरीराला अँटीऑक्सिडंट मिळतात आणि घसादुखीपासून आराम मिळतो. 22. दिवसातून फक्त 2 काकड्या खाल्ल्याने लठ्ठपणा झपाट्याने कमी होईल. 23. रात्री झोपण्यापूर्वी उशीवर किंवा कपड्यांवर गुलाबाचा परफ्यूम किंवा कोणताही सुगंध लावावा, तुम्हाला चांगली झोप लागेल. 24. देशी तूप गरम करून खाल्ल्याने शरीरातील सूज आणि वेदना दूर होतात. 25. पेरू खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, कारण त्याने सर्दी, खोकला किंवा घसादुखी होण्याचा धोका असतो. 26. जर तुम्हाला सदैव तरुण राहायचे असेल, तर जेव्हाही तुम्हाला राग येईल तेव्हा लगेच तो पचवा, कारण ज्या व्यक्तीला खूप राग येतो, त्याच्या चेहऱ्यावर वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात. 27. किडनी स्टोन घालवण्यासाठी पुदिन्याचा जास्तीत जास्त वापर करावा, यामुळे स्टोन तुटण्यास आणि बाहेर पडण्यास मदत होते. 28. केळ्यासोबत लस्सी प्यायल्याने पोटदुखी होते. 29. तुमचे पोट जर वाढत असेल तर रोज कच्चा फालसा खाल्ल्याने काही दिवसात पोटाची चरबी वितळण्यास सुरुवात होईल. 30. दही आणि खजूर एकत्र खाल्ल्याने छाती स्वच्छ राहते, कफ येत नाही आणि घसा साफ होतो. 31. शेळीचे दूध शक्तिवर्धनासाठी खूप कामी येते. 32. कोरफडीचा गर पाय आणि हातांवर लावल्याने रात्रीच्या वेळी डास चावण्यापासून बचाव होतो. 33. हळद भाजल्यानंतर त्यावर मध लावून खाल्ल्याने सर्दी कमी होते. 34. पोटदुखी असल्यास साबुदाणा बनवून सकाळी आणि संध्याकाळी खावा, काही दिवस असे केल्यास पोट बरे होईल. 35. नेहमी कोमट पाणी पिणारे लोक खूप तरुण दिसतात. 36. रोज सकाळी आणि संध्याकाळी 1 कप पुदिन्याचा अर्क प्यायल्याने आपले पोट स्वच्छ राहते. 37. लहान मुलांना पोटदुखीचा त्रास होत असेल तर त्यांना पुदिन्याचे थोडे दाणे चघळण्यासाठी द्या, त्यामुळे वेदना कमी होईल. 38. लसणाच्या रसात मीठ मिसळून प्यायल्याने पोटदुखी नाहीशी होते. 39. श्वासाची दुर्गंधी येत असेल तर लवंग चावा, दुर्गंधी दूर होईल. 40. दुधाशिवाय चहा प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा, त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकविरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.